नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। पूर्णा तालुक्यातील सुरवाडी, नावकी, आहेरवाडी, कातनेश्वर, संलापूर, पिंपळगाव, बाळापूर येथील बाधित शेतकऱ्यांचा शक्तिपीठ महामार्गाला विरोध। 11 जिल्ह्यात मोजणी थांबली, शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध। सरकारला 1 इंच जमीन देखील देणार नाही, पिंपळगाव, बाळापूर येथील शेतकरी। परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील शक्तिपीठ महामार्ग मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पिंपळगाव, बाळापूर येथील शेतकऱ्यांनी मोजणी न करताच परत पाठविले। परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पिंपळगाव, बाळापूर येथील शेतकऱ्यांनी मोजणी न करू देताच परत पाठविली। यावेळी शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आम्ही आमच्या सुपीक जमिनी कुठल्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्गासाठी देणार नाहीत असा लेखी पंचनामा करून शासनाकडे पाठविण्यासाठी भाग पाडले। परभणी जिल्ह्यातील एकूण 71 किलोमीटरचा हा महामार्ग जाणार आहे। या महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर सुपीक जमिनी जाणार असून भूसंपादनासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शविला आहे। तसेच महाराष्ट्रामध्ये 14 ठिकाणी, परभणी जिल्ह्यात 4 ठिकाणी रास्ता रोको करून शक्तिपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणावर विरोध केला आहे। या अगोदर पूर्णा तालुक्यामध्ये सुरवाडी, नावकी, आहेरवाडी, कातनेश्वर, संलापूर आणि आज पिंपळगाव, बाळापूर येथील बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या संख्येने शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी एकत्र जमाव केला। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24। मी गोविंद घाटोळ, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी आणि पिंपळगाव या शिवारात आज संयुक्त मोजणीसाठी शासनाने प्रोग्राम दिला होता आणि त्या संदर्भात आज आमचा पूर्ण शेतकऱ्यांचा विरोध आहे। आज माझाच विरोध नाही, आज जवळपास 11 जिल्ह्यातला 100% विरोध आहे। आज शासन म्हणते मोजणी विरोध नाही। अहो मला एक म्हणायचं आहे, विरोध नाही तर आज 11 जिल्ह्यात मोजणी का थांबली? कुठं आणखी शासनाला एका गावात मोजणी करता आली नाही नीट आणि तुम्ही म्हणता विरोध नाही। आणि हे काय लावलं? अहो लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये मला सांगा कुठंतरी जनमताचा आदर करावा लागते। एवढ्याल्या मोठ्याल्या चांगल्या उच्च पदावर बसलेल्या राजकारणी लोकांनी हे थोडं विचारात घ्यायला पाहिजे। करतोच रस्ता, रस्ता कसा करतो? इथं आमच्या सगळ्याची जीव चालत ना। अहो तुम्ही या गोष्टीचा कुठेतरी विचार करा। आणि हे जे आज नेरेटिव्ह पसरवले समाजामध्ये की शेतकऱ्यांचा विरोध नाही, राजकीय विरोध आहे, असं काहीच नाही। शेतकऱ्याचा जर विरोध जर नसता तर आज इथं असं महिला मंडळी सगट हजारो लोक आज रस्त्यावर आली नसते। याचं कुठंतरी हे असे नेरेटिव्ह पसरू नका आणि तुम्ही कोणता बी काही जर पसरला तरी आम्ही शेतकरी कदापि हा महामार्ग होऊ देणार नाहीत, 1 इंच जमीन देणार नाहीत। मग त्याच्यासाठी या आमच्या शेतकऱ्याला कुठं रक्ताचं पाणी करावं लागलं, शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत आम्ही लढणार आहोत। तुम्ही कोणते जनसुरक्षा कायदे लावा, आणखी कोणते कायदे करा, आम्हाला त्याच्याशी काही घेणदेणं नाही। आम्हाला आमची जमीन आमच्या मायबापानं राखून ठेवली, तीच आम्हाला जमीन आमच्या पुढच्या पिढीला हस्तांतरित करायची। तुम्हाला 5 वर्ष दिली ते आम्ही ही सत्ता चालवण्यासाठी, आमच्या जमिनी देण्यासाठी तुम्हाला सत्तेवर आम्ही बसवलं नाही, हे कुठंतरी लक्ष करा। आज लोक म्हणजे जनतेच्या विचाराचा त्याचा आदर करा आणि ह्या महामार्ग तुम्ही तात्काळ रद्द करा, हीच एक शासनाला या चॅनलच्या माध्यमातून माझी विनंती राहील। फडणवीस सरकार आमचे भाऊ आहात ना, मग आमच्या भावाला का वाटत नाही? परभणी जिल्ह्यातल्या सगळ्या बहिणी रस्त्यावर आल्यात। असं जर भावाला आमच्या वाटत असेल तर आमच्या मातीचा खड्याला ढका लावणे आमच्या भावानं। आमच्या भावाला वाटत असेल आम्ही 1,500 रुपये महिना देऊन आमच्या बहिणीला आम्ही जगवितो, पण काही फायदा नाही 1,500 रुपये महिन्याचा। ह्या फडणवीस सरकारला विनंती करतो की आमच्या शेतीच्या मातीचा खडा पण आम्ही जाऊ देणार नाहीत। एवढीच विनंती आहे आमची की आमचा शक्तिपीठ झालाच नाही पाहिजे। आता फडणवीस सरकारला एक माझी विनंती आहे, मी तुम्हाला आमच्या जमिनीविषयीची व्हॅल्युएशन सांगणार आहे। ते पैशाचं व्हॅल्युएशन नाही, ते व्हॅल्युएशन आहे आमच्या उदरनिर्वाहाचं। मी जन्मल्याच्या नंतर मला अवघे 2 वर्ष मला माझ्या आईच्या उदरावर मी जगलो आणि तेव्हापासून जवळपास माझं 48 वर्ष वय आहे, तेव्हापासून 46 वर्ष मी माझ्या जमिनीतल्या जे काही निघणारे अन्नधान्य आहे, गहू आहे, ज्वारी आहे, डाळ आहे किंवा इतर कोणतेही कडधान्य असतील ते धान्य खाऊन मी, माझा परिवार आणि आम्ही जगत आलो होतो। मग असे एका क्षणामध्ये आमची माता जी माता एक जन्म देणारी आणि दुसरी जगविणारी आहे, यामध्ये फरक मी तुम्हाला पहिले सांगितलं। आणि आम्हाला त्या जमिनीची किंमत म्हणजे व्हॅल्युएशन तुमच्या पैशाचं नाही, तर तिच्या मार्फत आम्ही जे आतापर्यंत आम्ही तिच्यावर जगत आलो आहोत, अशी जमीन आम्ही सरकारला कोण्याही भाव याच्यामध्ये देऊ शकत नाहीत। आणि बुरल शक्तिपीठ महामार्ग, या शक्तिपीठ महामार्गाला याच्यामध्ये थोडे आकडेवारी मी एक तुम्हाला स्पष्ट करतो।
जवळपास याच्यामध्ये 27,000 एकर जमीन जात आहे. तर ही 27,000 एकर जमीन जायली, त्यामध्ये जवळपास 63,712 शेतकरी हे पूर्ण भूमिहीन होत आहेत. आणि या जमिनीच्या अन्नधान्यावर जगणारे शेतकरी जवळपास 2.5 ते 3 कोटी लोकसंख्या अन्नधान्यावर जगणारी आहे. तर मला फक्त फडणवीस सरकारला एकच सांगायचे, बाबा तुमच्या कार्यकाळामध्ये झुटकू झुला आणि सचकू फाशी हे होऊ नये. आता जे तुम्ही जनसुरक्षा जो कायदा काढलेला आहे, तो जनसुरक्षा कायदा असा आहे की लोकशाहीला ठोकशाही करून टाकणार आहे. तर आमचा पहिले एक तर शक्तिपीठासाठी विरोध आहे, दुसरा जो तुमचा जनसुरक्षा कायदा आहे याच्यासाठी पण आमचा विरोध आहे. आणि याच्यानंतर कुठल्याही मार्फत आम्ही तुम्हाला जमीन देणार नाही. आणि जे उरलं आमच्या जमिनीचं व्हॅल्युएशन आम्ही तुम्हाला सांगितलं आहे. आणि दुसरा एक मुद्दा, धन्यवाद. 2 मिनटं.